नमस्कार, कमल किचनमध्ये आपले स्वागत आहे. मी आता तुम्हाला मटण रस्सा भाजी बनवून दाखवत आहे. तरी त्यासाठी मी मटणाला हळद मीठ लावून घेतलेलं आहे. तुम्ही मटण किती घेणार आहे त्याच्यानुसार तुम्ही हळद मीठ लावून घ्या. व गॅसवरती पातेल्यामध्ये आता बारीक चिरलेला कांदा पण असं चांगला व्यवस्थित परतण्यासाठी टाकलेला आहे. कांदा चांगला परतल्याच्या नंतर त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं. तेल टाकल्याच्या नंतर आपण खोबरं, लसूण, आलं आणि हे पेस्ट करून घेतलेले आहे. जास्त पण पाणी घालून नाही करायचं, असे बारीकच वाटून घ्यायचं मिक्सरला. व किंचित हळद, अगोदर आपण हळद वापरलेली आहे ना, त्याच्यामुळे जास्त हळद पण टाकायची जरूर नाही. व बारीक चिरलेली कोथिंबीर हे सर्व टाकून व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे. आता एकदम व्यवस्थित ते सर्व मसाला परतलेला आहे. आता त्याच्यामध्ये आपण मटण टाकून घेऊया. मटण टाकल्याच्या नंतर असं 2 मिनटं चांगलं हलवून घ्यायचं. 2 मिनटं हलवल्याच्या नंतर आपण त्याच्यावरती एक झाकणी किंवा ताट काही पण ठेवू शकता झाकून. आता आपण त्याच्यावरती एक ताट झाकून ठेवलेले आहे आणि मटणाला चांगली वाफ आलेली आहे. वाफ आल्याच्या नंतर आणि एकदा चांगलं हलवून घ्यायचं. व नंतर त्याच्यावरती हलवून झाल्याच्या नंतर त्याच्यावरती एक ताट ठेवून त्या ताटामध्ये 1 ग्लास पाणी, शक्यतो पाणी बसन असंच ताट ठेवा तुम्ही. वरती पाणी टाकल्याच्या नंतर आत एकदम व्यवस्थित वाफ येते मटणाला आणि मटण लवकर शिजलं जातं. आणि ते पाणी चांगलं कडक झाल्याच्या नंतरच आतमध्ये टाकून घ्यायचं. गॅस शक्यतो कमीच ठेवायचा. फुल गॅसवरती मटण खाली करपण्याची शक्यता असते जर नाहीच पाणी सुटलंच तर. मिठाने तर मटणाला पाणी सुटतंच. एकदम व्यवस्थित बघा कसं आता पाणी टाकून ठेवलेलं आहे. असंच आता अर्धा पाऊण तास ठेवायचं. 45 मिनटं तरी मटण पूर्ण शिजण्यासाठी लागतेच. त्यामुळं आता गॅसवरती पॅनमध्ये मी असं मटण फ्राय बनवलेलं आहे. आता आपण मटणाची रस्सी बनवत आहेत. तर गॅसवरती पातेल्यामध्ये 2 चमचे तेल, कांदा खोबऱ्याचं वाटण, तेल गरम झाल्याच्या नंतर 1 चमचा हळद टाकायची, कांदा खोबरा आणि लसणाचं वाटण. कांदा खोबरा आणि लसणाचं वाटण व्यवस्थित अगोदरच वाटून घेतलेलं होतं, त्याच्यामुळे त्याचा व्हिडिओ काय तुम्हाला मी दाखवलेला नाही. त्याच्यानंतर आता कमल किचनचा काळा मसाला घरगुती पद्धतीने तयार केलेला. जर तुम्हाला कुणाला हवा असेल तर मी माझा मोबाईल नंबर देत आहे. तुम्हाला किती भाजी करायची आहे त्यानुसार तुम्ही मसाला वापरा. 1 तांब्या भाजी करायची असेल तर आपण नाश्त्याचा चमचाच म्हणजे पोहे खायचा चमचा मसाला वापरल्याच बरोबर प्रमाण होते. आता मला जास्त भाजी करायची आहे म्हणून मी 1.5 चमचा मसाला टाकून घेतलेला आहे. व त्याच्यातनं मटणाचं सूप थोडंसं टाकून घेतलेलं आहे. बघा किती छान मसाल्याचा कलर आलेला आहे. जर तुम्हाला कुणाला मसाला हवा असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा. आता आपण सर्व मटणाचं पाणी त्याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे. आता हे इसूर करून ठेवलेला आहे. तो इसूर मी गरम पाण्यामध्येच पूर्ण असा काढून घेता. इसूर म्हणजेच डाळ आपली, थोडीशी बाजरी, तांदूळ हे थोडं गॅसवरती भाजून त्याचं पीठ तयार केलेलं असतं. ते गरम पाण्यामध्ये काढून त्या रस्सीमध्ये टाकायचं म्हणजे त्याला दाटसरपणा येतो. बघा आपली आता रस्सा भाजी एकदम रस्सी तयार झालेली आहे. वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची. भाजी छान उकळून घ्यायची. 1 उकळी आल्याच्या नंतर आपली भाजी तयार. बघा किती छान भाजी उकळलेली आहे. चला तर मग आपण आता एकदम छानच मटणाची रस्सा भाजी तयार झालेली आहे. चला तर मग आता जेवण करूया. तोपर्यंत बाय बाय.